क्लास 10 महाराष्ट्र बोर्ड साठी सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ राहणार आहे, तो म्हणजे आपला क्वेश्चन आहे फर्स्ट टर्म के बाद क्या करे। फर्स्ट टर्म नंतर आता काय करायचं आहे। आज तुमची फर्स्ट टर्मची एक्झाम झाली आहे, पण तुम्हाला आता बिलकुल फ्री बसायचं नाही। तुम्हाला माहित असेल कालच परवाच्या दिवशी जो आहे तुमचा बोर्डाचा जो आहे टाइम टेबलची डेट आली आहे। ते बोर्डाच्या टाइम टेबलची डेट आणण्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण तोच आहे की तुम्ही दिवाळी वॅकेशन मध्ये दिवाळीची जे पण तुम्हाला सुट्ट्या मिळतात त्याच्यामध्ये तुम्ही भरपूर असा एन्जॉय करता आणि सगळं अभ्यासाचे लिंक जे आहे ते तोडून टाकता। तुम्हाला सुद्धा माहित आहे की तुम्ही वर्षभरात जेवढा अभ्यास नाही केले तेवढा आता 10 दिवसामध्ये फर्स्ट टर्म साठी तुम्ही केले आहे। तर सगळ्यात आधी ही लिंक तुम्हाला तुटू द्यायची नाही आणि तुम्हाला करायचं काय, मी 3 टिप्स देणार आहे। 3 टिप तुम्हाला फॉलो करायचे आहे। 90% प्लस पर्सेंट तुम्ही इझिली घेऊ शकता। फर्स्ट टिप तुमच्यासाठी राहणार आहे आणि ती म्हणजे कंप्लीट रिमेनिंग टॉपिक। आता तुम्ही फर्स्ट टर्मची जी पण स्टडी केली आहे, एक्झाम दिली आहे, त्यामधून तुम्हाला माहित झालं असेल की आपल्याला हे टॉपिक येतात आणि हे टॉपिक आपल्याला नाही येतात। तर जे नाही येत टॉपिक त्याची एक तुम्हाला लिस्ट बनवायची आहे, एका कागदावर रफवर, आणि ते टॉपिक जे आहे तुम्हाला पहिले सगळ्यात आधी लिहून घ्यायचे आणि ते लर्न करायचे आहे। त्यानंतर नेक्स्ट तुमचा आहे रायटिंग वर्क कंप्लीट करायचा आहे। सगळ्यात आधी तुम्हाला रायटिंग वर्क जे पण दिवाळीच्या सुट्ट्या भेटणार आहे, रायटिंग वर्क जेवढे पण असेल असाइनमेंट वगैरे तुम्हाला एंडिंग मध्ये जानेवारी फेब्रुवारी मध्ये भरपूर त्रास देते हे रायटिंग वर्क। सो तुम्ही आत्ताच आपल्या सरांना म्हणून घ्या की जे पण असाइनमेंट आहे, सायन्सचे प्रॅक्टिकल आहे, मॅथचे प्रॅक्टिकल आहे, सगळं काही आतापासून लिहून ठेवून द्या। त्यानंतर नेक्स्ट आणि इम्पॉर्टंट म्हणजे लर्न अँड राईट ॲटलिस्ट 3 आवर। दिवाळीमध्ये कमीत कमी 2 to 3 आवर तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टचा थोडा ना थोडा हाफ आवर तरी तुम्हाला लर्न करायचा आहे। करायचं काय, क्वेश्चन अँड आन्सर। क्वेश्चन आन्सर मध्ये पण कोणते कोणते, तर एक्सरसाइज, PYQ आणि इनसाइड चॅप्टर क्वेश्चन, चॅप्टरचे इनसाइड वाले क्वेश्चन, या 3 टिप्स वर तुम्ही जर लक्ष दिले तर तुम्हाला 95% पेक्षा जास्त पर्सेंट घेण्यापासून कोणी रोखू शकत नाही। हा व्हिडिओ नक्की आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि त्यांना पण त्याच्या अभ्यासाची लिंक तुटू नको द्या। थँक्यू सो मच।